आमदार अजय चौधरी आपल्यासोबत आहे. आपण म्हणजे बोलणार आहोत. अधिवेशन आहे, वरच्या सभागृहात, खालच्या सभागृहात, विरोधी पक्ष नेता नाही. कसं अधिवेशन चालेल, काय म्हणाल? आपल्याला साऱ्यांना माहिती आहे की केंद्र सरकार असेल, इथलं राज्यातलं सरकार असेल, हे घटना पाळत नाही, संविधान बाबासाहेबांचं पाळत नाही. खरं म्हणजे सक्षम विरोधी पक्ष आणि सक्षम विरोधी पक्ष नेता ही अतिशय चांगल्या प्रकारची लोकशाही जर आपल्याला अवलंबायची असेल, निर्भीड लोकशाही हवी असेल, तर ही दोन्ही पदं अतिशय महत्त्वाची आहे. सरकारच्या विविध धोरणांवरती, चुकीच्या धोरणांवरती अंकुश ठेवणं, सरकारच्या हितकारक योजनांना पाठिंबा देणं हे खरं विरोधी पक्षाचं आणि विरोधी पक्ष नेत्याचं काम आहे. परंतु विरोधी पक्षच नको, देशात नको, राज्यात नको अशा प्रकारची भूमिका केंद्र सरकारमध्ये बसलेल्या त्यांच्या नेत्यांची आहे. त्यामुळे सरकार घाबरते विरोधी पक्ष नेत्याला. ना विधान परिषदेमध्ये विरोधी पक्ष नेता दिला आहे, ना विधानसभेमध्ये विरोधी पक्ष नेता दिला आहे, आणि हे लोकशाहीला घातक आहे. अशा प्रकारचं वागणं हे लोकशाहीवर अन्याय करणं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना न मानण्यासारखं आहे. ठाकरे इंडिगोने येत नसेल तर त्यांनी समृद्धी महामार्ग अवलंबावा आणि मग अधिवेशनामध्ये यावं असं म्हणतायत देवेंद्र फडणवीस. उद्धव साहेबांनी कुठून यावं, कसं यावं हे सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार उद्धव साहेबांना आहे. आणि त्यामुळे कोणी सल्ले देऊ नयेत. कारण जे नुसते विमानांनीच उड्डाणं करतात, जे नुसते हेलिकॉप्टरनीच फिरतात, त्यांनी इतर मार्गाची कोणी कुठून जावं याची सल्ले देण्याची गरज नाही. राम शिंदे म्हणतात की जेव्हा आम्हाला योग्य वाटेल त्यावेळेस विरोधी पक्ष नेतेपद दिलं जाईल. याकडे कसं पाहता? आणि विरोधी पक्ष मिळावं, नेतेपद मिळावं यासाठी आता विरोधकांची भूमिका काय? विरोधक नक्की चर्चा करतील. विरोधी पक्षाच्या सगळ्या आमदारांची, नेत्यांची बैठक या अधिवेशन काळ सातत्याने होत असते. त्यावेळी जरूर निर्णय घेतला जाईल आणि पुन्हा एकदा एक शिष्टमंडळ या विधानसभा अध्यक्षांचे विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत किंवा विधान परिषदेचे जे सभापती आहेत त्यांना विरोधी पक्षांचं शिष्टमंडळ नक्कीच भेटल्याशिवाय राहणार नाही. शेवटचा प्रश्न, 120 जागांची मागणी जी आहे ती आता शिंदेच्या शिवसेनेकडून केली जाते मुंबई महानगरपालिकेसाठी. तुम्हाला काय वाटतं, त्यांना इतक्या जागा महायुतीमध्ये मिळतील आणि जर मिळाल्या तर त्यावरती विजय निश्चित होईल का? ते 227 जागांची पण मागणी करतील आणि त्यांनी काय मागावं हा त्यांचा अधिकार आहे. त्यामुळे यावरती मला वाटतं मी बोलणं उचित नाही. कारण दावा करतात की मुंबई महापालिकेवरती आमचा महापौर असेल, महायुतीचा महापौर असेल. पाहूया ना, घोडा मैदान जवळ आहे. जनता वाट पाहते, मुंबईतली जनता. फक्त ते हेराफेरी करू नका. हेराफेरी नाही केली तर जनता यांना दाखवेल, दूध का दूध, पाणी का पाणी. आमची बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन खंडुराचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.